मला मी नेहमी माझ्या डाएटमध्ये आजकाल सगळ्या लोकांना सांगायला सुरुवात केली की तुम्ही ज्यावेळेला ओमॅडचं जेवण करणार आहे त्यावेळेला ओमॅडचे तत्व पालन करा. तत्व 3च आहेत. कार्बोहायड्रेट शरीराला आवश्यक नाही, नॉन इसेन्शियल आहे. तुम्ही इंटरनेटवर शोधा, तुम्हाला 100 वेबसाईट सापडतील की कार्बोहायड्रेट शरीराला गरज नाही. प्रोटीन आवश्यक आहे कारण तुमच्या सगळ्या सेल्स ज्या आहेत त्या प्रोटीन, तुमचं फॅट जे आहे ते फॅट त्याच्यावर तुमचं कोलेस्ट्रॉल जे तुमचं चालतं, ट्रायग्लिसराईड जे चालतं ते तुमच्या फॅटपासून मिळतं, म्हणजे जे एनर्जी सोर्स आहे. आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं बॉडी क्लीन करायला लागतो फायबर. मग मी काय सांगतो सुरुवातीला, तुम्ही जेवण करताना सुरुवातीला 100 ग्रॅम प्रोटीन, 80 ते 100 ग्रॅम फॅट, 40 ग्रॅम फायबर हे खाऊन घ्या. यानंतर मग तुमची भात भाकरी चपाती तुम्हाला जेवढी जाईल, कारण हे खाल्ल्यानंतर तुम्हाला पुढे तिकडे खायला काही स्कोप नाही. चपातीमध्ये पण मी तुम्हाला चपातीमध्ये ओट फायबर टाकण्याचे लोकांना सांगतो. मी आजकाल त्याचा मेथी थेपला करतो. माझी मुलं अतिशय चांगल्या प्रकारे तो मेथी थेपला खायला लागलेली आहेत, कारण तो त्याची टेस्ट येते चांगली. चपातीच्या ऐवजी थेपला खातो. जे गुजराती लोक थेपला खातात, 5-5 रुपयाला भेटतो. त्याच्यामध्ये फक्त काय जो आटा असतो त्याच्यामध्ये मी ओट फायबर पावडर टाकतो आणि आटा जो असतो तो मी केटो आटा, म्हणजे तो एक वेगळा केटो आटा भेटतो. केटो डाएटला मी हे करत नाही, मानत नाही. केटो आटा म्हणजे एवढंच की गुड फॅट, तो गुड फॅट त्याच्यामध्ये असतं म्हणून ते करतो. आणि हे खाल्लं तर मग तुम्हाला भूक लागत नाही, कारण बॉडीला जर तुम्ही सफिशियंट प्रोटीन दिले, सफिशियंट फॅट दिले, सफिशियंट फायबर दिला, फायबरनी सॅटिटी येते, प्रोटीननी सॅटिटी येते, फॅटनी सॅटिटी येते, मग तुम्हाला भूक लागत नाही. परंतु जर तुम्ही भात भाकरी चपाती खाल्ली तर तुम्हाला 3-4 तासांनी भूक लागते. दुसरी गोष्ट, त्यापासून जी शुगर तयार झालेली असते ती शुगर तुमच्या शरीराला पचवण्यासाठी कष्ट करावं लागतं. पहिलं म्हणजे जेवणानंतर येणारी सुस्ती. म्हणजे सिंपल, शरीर तुमचं प्रत्येक गोष्ट तुमच्याशी बोलतो. सुस्ती येते याचा अर्थ त्यावेळेला तुमच्या शरीरात शुगर जास्त असते. पण याच्यामध्ये असं अनेकदा होतं की पोट भरल्याचं जे फिलिंग आहे, जे समाधान आहे, ते कार्ब्स घेतल्याशिवाय कसं मिळणार? मग ते काय, ते आता भात खाल्लं जरा कसं बरं वाटतं, हो, एक चित्तवृत्ती प्रफुल्लित होणं, हा पण एक खाण्याचा आनंद आहे. त्याच्यावर पण मी आनंद आहे ना शेवटी. भात खाल्ला, त्याला थोडं तूप घेतलं, डाळ घेतली, जरा थोडं बरं वाटतं. अरे वा, जिभेला काहीतरी जरा चांगलं खायला मिळालं. तुपाच्या बाबतीत पण मी कधी नाही म्हणत नाही. तूप इज अ व्हेरी गुड. तुपानी भूक जाते, परंतु कार्बोहायड्रेटनी जी भूक जाते ना, म्हणजे आपण असं म्हणतो की तो ब्रेनला सिग्नल देण्याचा विषय असतो. पण सगळ्यात चांगली स्ट्रॅटेजी प्रोटीनची असते. प्रोटीननी चांगली होते, फॅट होतं. आता मी दररोज 100 ग्रॅम नारळ खातो. फार चांगला, म्हणजे नारळाला ब्रेन टॉनिक तेलाला म्हणतात. मग त्यामुळे काय होतं, नारळाचं जे हे होतं, नारळाचं ट्रायग्लिसराईड बॉडी सहजासहजी जे बॉडीला सोर्स म्हणून वापरलं जातं. त्यामुळे मग कार्बोहायड्रेटची गरज नाही. मला प्रश्न, समाधान मिळत नाही जेवणाचं, त्याच्यावर काय पर्याय? तुम्हाला पर्याय सांगतो बघा. डोपामाइन नावाचं आपलं जे हार्मोन आहे त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, एक गुड डोपामाइन आणि बॅड डोपामाइन. मग आता काय होतं की तुम्हाला आज समजा तुमचं काहीतरी एखादा महत्वाचं कुठंतरी काम असेल तर आपण सकाळी सकाळी उठतो, लवकर जातो, दॅट इज गुड डोपामाइन. परंतु संध्याकाळी एखाद्या माणसाला ज्या वेळेला बसायची सवय असते, संध्याकाळी 7 वाजता, की व्यसनाची सवय असते, कुठल्या व्यसन, कोणी ड्रिंकचं करत असेल, कोण काय, जे डोपामाइन शरीर सोडतं त्याला बॅड डोपामाइन म्हणतात. तसंच ते जे बॅड डोपामाइन आहे, अगदी एवढं उदाहरण देण्याचं कारण म्हणजे अगदी ते लोक असं म्हणतात की ते कोकेनची सवय असते त्याला डोपामाइन असते. तसंच तुमचं कार्बोहायड्रेटचं आहे. साखर गोड ज्यावेळेला लागते त्यावेळेला लोक म्हणतात की बॉडीने तुमचं डोपामाइन सोडलेलं असतं. आणि शुगर जो आहे, हा शुगर, मी काय म्हणत नाही शुगर पूर्ण बंद करा, पण तुम्हाला कसं आहे की आठवड्यातून एखाद्या वेळेला, 15 दिवसातून एक वेळेला तुम्ही घ्या, परंतु लिमिटेड घ्या. असं आहे, तुमच्या आनंदात येत नाही. पण दररोजच तुम्ही जर, म्हणजे सकाळी दुपारी संध्याकाळ, जसं आपण सकाळी दुधाचा चहा, दुधामध्ये साखर असते, परत त्यात साखर टाकतो, वरनं ती साखर असते, एवढं शरीर तुमचं पचू शकत नाही ना. आणि शरीराचं ऐकलं पाहिजे ना. शरीर ज्यावेळेला पचवत नाही त्यावेळेला शरीर काय करतं, ते फॅटमध्ये स्टोअर करतं ना. बरोबर, फॅटमध्ये स्टोअर करतं. आता माझ्या बॉडीमध्ये, माझं बॉडीचं फॅट पर्सेंट नेहमी 13 ते 14% असतं. आज माझं वय 58 कम्प्लीट व्हायला आलेलं आहे, 59 सुरू होईल मला. एवढं कुणाला शक्य होत नाही ना. हे फक्त फास्टिंगनी करतो ना मी, बाकी दुसरं काहीच नाही.